शिवनेरी गड संघाकडनं गोलंदाजीसाठी येताना हरीश सावंत आणि तोरणा गड संघाकडनं फलंदाजी येताना नितीन सावंत फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो आता. हरीश सावंत गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी उत्कृष्ट अशा पद्धतीने मागचा सामना त्यांनी जिंकला. सावंत वर्सेस सावंत, फलंदाज सावंत गोलंदाज सावंत. पहिला चेंडू डिफेन्स केलेला उत्कृष्ट असं गोलंदाज हरीश सावंत. त्याला 51,000 रुपयात विकत घेतलेले सगळ्यात महागा प्लेयर आहे. उत्कृष्ट चेंडू फटका मारलाय. षटकार वसूल, पैसे वसूल 51,000 वसूल केले म्हणे. रवी सावंत यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकारासाठी. नितीन सावंत 151 रुपये पारितोषिक तुझं झालंय. लगातार 3 षटकार मारले तर रवी सावंत यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. सगळ्यात महागडा बॉलर आणि सगळ्यात महागडा फलंदाज या ठिकाणी दोघं पण. सावंत वर्सेस सावंत. पुन्हा उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी. पंचांचा काहीच निर्णय नाही, नॉट आउटचा निर्णय या ठिकाणी. उत्कृष्ट दोघं पण महागडे गोलंदाज फलंदाज दोघं पण महागडे या सीझन मधली. बघूया आता पुढचा चेंडू हरीश सावंत कसा टाकणार आहे तीनसाठी. उत्कृष्ट पुन्हा एकदा फटका या ठिकाणी. चेंडू 6 धावा. फक्त 51 रुपयाचं पारितोषिक यासाठी. फक्त आतापर्यंत 201 जमा झाले. आणि पुढच्या 2 चेंडू 2 षटकार मारले तर तुझे 501 रुपये पक्के. अजून 501 रुपये रवी सावंत. पुढच्या 2 चेंडू 2 षटकार. चौका मारला या ठिकाणी. खूप भारी मारले म्हणे. महागडा फलंदाज आहे या ठिकाणी. या ठिकाणी हरीश सावंतनी जर विकेट काढले नितीन सावंतची तर 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विकेट आणि 501 रुपये घेऊन जा हरीश सावंत. हरीश सावंत या इकडे 501 रुपयाचं पारितोषिक जिंकलाय तू. या ठिकाणी 501 रुपये जिंकले हरीश सावंतनी. हरीश सावंत 501 रुपये घेऊन जा. हरीश सावंत 501 रुपये घेऊन जा. 501 रुपये जिंकले तू. वैयक्तिक इथे संघाचे नाहीये, वैयक्तिक त्यांनी क्लीन बोल्ड विकेट काढलेली आहे. राहुल आयरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. राहुल आयरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक हरीश सावंतसाठी. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा झालेल्या आहे रायगड या संघाच्या. लक्की पुढील फलंदाज लक्की. तोरणागड संघाच्या धावा झाल्या 16 धावा. आणि पुढील गोलंदाज विजूभाऊ हिरे. विजूभाऊ हिरे यांनी जर विकेट काढली तर राहुल आयरे यांच्याकडून तुला 101 रुपये. या चेंडूवर विकेट काढली तर
नाही, विकेट नाही काढली. निर्धाव चेंडू टाकलाय. धाव चेंडू. एक षटक एक चेंडू झालाय. संघाची धावसंख्या 16 धावा. आणि आजच्या दिवसातला पहिल्याच सामन्यात फक्त धावा 97 झाल्या 6 षटकांमध्ये. आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या 97 धावा. उत्कृष्ट असा चेंडू, षटकार. षटकार. लकी ओचवाल 760 रुपयाचा आपला प्लेयर घेतलाय तो. फलंदाज आहे. 760 रुपयाला त्याला विकत घेतलेलं आहे. तोरणागड या संघाने. उत्कृष्ट असा चेंडू, झेल सुटला या ठिकाणी. अतिशय चपळाई दाखवताना शॉर्ट धावा. एकच धावा मिळेल या ठिकाणी. या ठिकाणी तोरणागड धावसंख्या 24 धावा. 23 धावा. 23 धावा. कचाळ असा गोलंदाज करताना. वाईड चेंडू. संघाची धावसंख्या वाढताना 24 धावा. षटकार मारण्याच्या नादात या ठिकाणी फलंदाज हुकतोय. उत्कृष्ट असा षटक टाकताना विजू हिरे. फलंदाजाचा चेंडू काही बॅटवर लागत नाही. चेंडू शिल्लक. एक षटक 5 चेंडू. नंतर संघाची धावसंख्या 24 धावा. उत्कृष्ट असा फाटकाने या ठिकाणी 6 धावा. 6 धावा. त्याचबरोबर संघाची धावसंख्या वाढताना 2 षटकानंतर 30 धावा. 2 षटक संपले आणि पुढील षटक घेऊन होते तो बापू तलवारे. या ठिकाणी ग्राउंडचे मालक. चेंडू. बापू तलवारे गोलंदाजीसाठी आले आहेत. मागच्या सामन्यात त्यांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. त्याचबरोबर संघाला विजय मिळवण्यात त्यांनी सगळ्यात मोलाचं सहकार्य केलं होतं गोलंदाजी चांगली करताना. या ठिकाणी आता काय करता बघूया. प्रतापगड संघ या ठिकाणी 2 षटकानंतर 30 धावा झाल्या आहेत. तोरणागड संघाने एक राखीव खेळाडू इकडे पाठवा ना, नाही तर पुरा संघ इकडे या. या ठिकाणी बापू तलवारी चेंडू टाकला आणि पहिला चेंडू वाईड.
हात फिरला म्हणे. हाताची मालिश करून यायची ना करून मग. उत्कृष्टाचा फटका या ठिकाणी आणि फलंदाज हुकतो आणि झेल सोडलाय. झेल सोडलाय तरी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षकाने चपळाई दाखवली होती. हातातून उडून गेला बॉल म्हणे. स्वतःची चुकी कोणीच मान्य करत नाही. क्रिकेट असा आहे खेळ आहे. चुकी झाली माझी हे कोणी सांगूच शकत नाही. लाईव्ह नाही. गोलंदाजी करताना बापू तलवारे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. मागील सामन्यात बी चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. या सामन्यात काय करतोय बघूया. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. पुन्हा वारंवार या ठिकाणी गचा असं क्षेत्ररक्षण होताना शिवनेरी या संघाकडून बापू तलवारे नाराज गोलंदाज. 2 झेल सुटले या ठिकाणी त्याच्यावाले. पुन्हा एकदा गोलंदाजीवर कोण येतं बघूया आता शिवनेरी संघाकडून. एक चेंडू शिल्लक आहे. 34 धावा फलकावर लागल्या आहेत. 5 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. विजूभाऊ तब्येतीचा वापर करून चेंडू अडवतो. त्याला माहिती मी आडवावी झोपला तरी बॉल पुढे हलते ना नाही. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा 35 धावा. शिवनेरी संघाचे मालक आकाश देवरे यांचं आगमन या ठिकाणी. डॉक्टर आकाश देवरे आगमन झालं आहे. त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. आमचे केनियाचे समर्थक निघून गेले. या ठिकाणी उलटी पलटी शॉट डायरेक्ट सुपला शॉट षटकार. उलटी पलटी पाणीपुरीच खायला बॉल भूषण देवरीची. आकाश देवरेचं नाव काढलं आणि भूषण देवरेकडेच बॉल. भाऊ आमच्या गाडीच्या काचा सांभाळा फक्त. उत्कृष्ट असा षटकार. अल्टी पलटी उलटी डायरेक्ट षटकार. अरे गोलंदाज पहिलाच चेंडू पहिलाच षटकार. हो भाऊ 3 चेंडू 3 षटकार मारले तर रवी आयरे कुठे गेले पळून गेले कधी. उत्कृष्ट असा षटकार. पुन्हा बघू बरं. पुन्हा एकदा षटकार डायरेक्ट. चेंडू हरवण्याची शक्यता दाट शक्यता. चेंडू हरवेल असं. नवीन चेंडू द्या पटकन.
चेंडू सापडल असं गॅरंटी वाटत नाही. चेंडू सापडणार नाही अशी एक नाही. सापडला 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 सापडला. उत्कृष्ट अशी या ठिकाणी या ठिकाणी 2 चेंडू 2 षटकार मारलेत. जर लगातार 6 चेंडू 6 षटकार मारले. श्याम भाऊंचा मला फोन आलाय श्याम ठाकरेंचा. 6 चेंडू 6 षटकार मारले तर 101 रुपयाचं पारितोषिक बॅट्समन साठी. पुन्हा एकदा 3 चेंडू 3 षटकार. 3 चेंडू 3 षटकार. अजून 3 चेंडू 3 षटकार मारले तर श्याम भाऊंकडून किती 101 रुपये. किती 100 पुरे 5 बोट दिसले मला श्याम भाऊ. किती 1 का 2 का 3 एकच का. हा 101 रुपये. अजून 3 चेंडू 3 मारले तर 6 चेंडू 6 षटकारांची बोली. चेंडू द्या पटकन चेंडू द्या. सामना लवकर सुरू करा. ₹760 घेतलेला प्लेयर आकाश भाऊ देवरे यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी दाखवताना तो आपलं कला दाखवतो. या ठिकाणी क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. 3 चेंडू 3 षटकार. 4थ्या चेंडूवर अति उत्साही झालेला फलंदाज बाज होताना. अति उत्साहात माणूस काही पण करू शकतो. या ठिकाणी रोहित पाटील यांचं फलंदाजीसाठी आगमन होताना तीन षटक 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 53 धावा. रोहित पाटील फलंदाजीसाठी. पहिला चेंडू उत्कृष्ट अशा पद्धतीने त्याने मारला. केवळ एकच धावा या ठिकाणी मिळेल. तीन षटक 5 चेंडू नंतर संघाची वाढती धावसंख्या 54 धावा. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या ही 97 धावा पहिल्याच सामन्यात. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा एकच धाव या ठिकाणी. पंचावन्न धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा. आणि मागच्या वेळेस शिवनेरी संघाच्या 55 धाव्या 6 षटकात होत्या. तलवारे मागच्या षटकात केवळ 5च धावा दिल्या होत्या. या षटकात काय करतो ते बघूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. स्पिनसाठी अतिशय योग्य असं उत्कृष्ट असं हे धावपट्टी स्पिनरला चांगल्या प्रकारे साथ देते. केवळ एकच धावा. मागच्या सामन्यात प्रदीप निकम यांनी बी चांगल्या पद्धतीने बॉल वळवून टाकलेले होते. ह्याच धावपट्टीवर त्यांची गोलंदाजी योग्य झालेली. बापू तलवारे यांची सुद्धा गोलंदाजी उत्कृष्ट होताना या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच दोघांची गोलंदाजी योग्य झाली या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला उंचावून फटका मारण्याच्या नादात एकच धाव. उत्कृष्ट असा पुन्हा षटकार. आता खेचला षटकार.
एक सांगायचंय म्हणे सासू मेली खोकून जवळला 90 टाकून डायरेक्ट षटकार मारला म्हणे. डायरेक्ट षटकार. पुन्हा एकदा फलंदाज तर उंचावून मारण्याच्या नादात केवळ बॅटची कडा धरून एकच धाव. आणि या ठिकाणी नवीन कॉम्बिडेटर्स बबलू भाऊ आले या ठिकाणी. या इकडे या. गणू बांबरे खाली उतर. या ठिकाणी षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 64 धावा. शेवटचं षटक शिल्लक. हरीश सावंत. चांगला फटका या ठिकाणी दिलेला कट. केवळ एक धाव मिळाली या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत फलंदाजांनी. त्याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या 66 धावा. 5 षटक 1 चेंडू झालेला आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. किती धावा जमवत आहेत आपल्या संघासाठी तोरणागड संघ बघूया. फटका जोरात मारण्याच्या नादात चेंडू मारलाय. केवळ एकच धाव या ठिकाणी मिळालेली. हरीश सावंत यांनी या चेंडूचे विकेट पाडले तर पुन्हा राहुल आयर यांच्याकडून 501 रुपये, नाहीतर त्यांनी जिंकलेले 501 रुपये परत करावे लागतील म्हणे. या चेंडूवर 4 धावा. फिट्टमफाट झाले म्हणे. 500 फिट्टमफाट झाले म्हणे. नाही म्हणतात ते. या चेंडूवर लावायची का म्हणे परत. हो या चेंडूवर लावली म्हणे परत. या चेंडूवर विकेट मिळेल तर 501 रुपये. षटकार. 1000 रुपये द्यावे लागतील हरीश सावंत यांनी. हरीश सावंत यांनी 1000 रुपये द्यायचे. रागाने षटकार मारला वागा. बोल्ड जर काढला तर 1100 रुपये होते. नाही केवळ एकच धाव. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवर फलंदाज काय करतो निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे आणि षटक संपतंय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर तोरणागड 78 धावा झाल्या आहेत. 79 धावा जिंकण्यासाठी शिवनेरी संघाला. या विजूभाऊ हिरे इकडे या. विजूभाऊ हिरे इकडे या. इकडे या सगळ्यांनी इकडे या. तिकडे जाऊच नका तुम्ही. तुम्हाला मोकार धुतलंय. विजूभाऊ हिरे इकडे या. तुमच्या संघाच्या गोलंदाजांची चांगल्या प्रकारे पिटाई केलेली आहे. आता तुमचा संघ काय करतो बघूया. नाही तुम्ही 1000 रुपये द्यायचे. 1000च्या भावात 10 रंग घातले म्हणे असे बाप्पू तलवारे सांगू राहिले. कुठेशे कुठेशे केनियाहून खास मागवले प्रेक्षक रतन काळतोंडे इकडे या.
या ठिकाणी तोरणागड संघ जोश मध्ये येताना, जोश में होश मत गमाओ, नहीं तो जोश में होश गवा बैठेंगे, अपने को कोई पूछने वाला भी नहीं होगा यहाँ पे फिर. आपण चांगल्या प्रकारे गोलंदाजी धुलाई केली आपण शिवनेरी संघाच्या गोलंदाजांची. आता शिवनेरी संघ सुद्धा त्याच पद्धतीने तुमच्या गोलंदाजी धुलाई करू शकतो. वाघ साहेब ओरिजिनल मध्ये तुम्ही वाघ आहे पण आमच्याकडे बिबटे आले बर का आमच्या शिवारात, घाबरू नका. आता आमचे बिबटे येतील बघा मैदानावर फटाफट फटके मारायला. वा पटकन फलंदाज लवकर मैदानावर जा, बिबट्यांवारी फटके द्यायचे. 6 बकऱ्या नानाच्या खाल्लेल्या आपल्या गंगाबाबाच्या बिबट्यांनी. वाघ साहेब गोलंदाजीसाठी तयार आहेत. फलंदाज लवकर मैदानावर जा. वाघ साहेब मस्त वॉर्मअप करताना या ठिकाणी. हो वाघ साहेब दगड नका मारू, बॉल मारा फटाफट, बोल्ड काढा, चेंडू घ्या आणि स्टंप बघा बर का. हो स्टंप बघा, चेंडू घ्या अंपायर कडून. पहिला एक वॉर्मअप बॉल टाकून घ्या ना, प्रॅक्टिस करून घ्या एक बॉलची. चेंडू पडतो कसा, वाईड बीड वाकडा तिकडा नका होऊ देऊ. चला लवकर फलंदाज, फलंदाज लवकर जा नाहीतर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी भेटू शकते. चला अरुण भाऊ आणि प्रेम भाऊ दोघं फलंदाजीसाठी जाताना. या ठिकाणी फलंदाज दोघं पण बघूया कशा प्रकारे धुलाई करतात ते, प्रेम भाऊ आणि अरुण भाऊ. सुनील वाघ या ठिकाणी चेंडू, चेंडू हातात घेतलाय सुनील वाघ यांनी. पंचांनी लवकर सामना सुरू करावा. सुनील वाघ महाराष्ट्र बँकेचे चेअरमन प्रोप्रायटर. महाराष्ट्र बँकेत काही काम असलं पहिले त्यांच्याकडे जावं लागतं, मग पुढे काम मिळतं, आपलं सक्सेसफुल होतं. आता या ठिकाणी गोलंदाजीसाठी तयार झाले ते आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकला त्यांनी आणि या ठिकाणी झेल सोडलाय, झेल सोडला, झेल सोडला. हा झेल फार महागात पडू शकतो आपल्याला रोहित पाटील, हा झेल फार महागात पडू शकतो. लक्षपूर्वक ठेवा लक्ष. झेल सुटला, मॅच सुटली. पुन्हा एकदा चांगला फटका सुनील वाघ यांना दिलेला आहे चौकार. तो 5 धावा. पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय सूर्यकिरण डोळ्यावर आल्यामुळे. या ठिकाणी आपल्याला छत्र्या लावा लागतील वरती. पुन्हा एकदा चांगल्या अशा पद्धतीने फटका मारलाय, त्याचबरोबर चेंडू सीमारेषा पार केली 4 धावांसाठी. थोडं प्रेक्षकांनी मागे सरकून बसा बरं, तिथल्या प्रेक्षकांनी. पप्पू शेलार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय जर ह्या चेंडूवर षटकार मारला तर. 2 चेंडू 2 चौकार मारलेत, ह्या चेंडूवर षटकार मारला तर 101 रुपये पप्पू शेलार यांच्याकडून आलेत. ओ हो 101 रुपयाचं पारितोषिक फलंदाजासाठी अरुण भाऊसाठी आलंय, आलंय पारितोषिक, आलंय आलंय पारितोषिक आलंय.
षटकार 101 रुपये अरुण भाऊ यांनी जिंकले त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी चेंडू घ्या. योगेश भाऊ यांनी कॉमेंट्री बॉक्स जो 101 रुपये जमा केले आहेत, जमा करायला येत आहेत ते नाही. आता या पुढील जर चेंडूवर षटकार मारला तर आकाश देवरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. या पुढील चेंडूवर जर षटकार मारला तर आकाश देवरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. डॉक्टर आकाश देवरे आणि 501 रुपये फलंदाजांनी पुन्हा जिंकलेत. असे 601. पप्पू शेलार कडून यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, माझ्याकडे जमा झाले. डॉक्टर आकाश देवरे यांच्याकडून 501 रुपये आले. घेतले गेले का? मिळाले म्हणे. कोणाकडे मिळाले ते? विजू हिरेकडे जमा आहे म्हणते. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 धावा. हा मारलाय चांगल्या पद्धतीने, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण केले चांगलं. हा अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं आपल्याला. फलंदाज एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जात जास्त. डॉक्टर आकाश देवरे यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिकांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असं मिळालेलं आहे. आणि पुन्हा असा अतिशय वाकडा तिकडा बॉल जातोय डोक्यावर ना डायरेक्ट वाईट बॉल. अंपायर कोण निर्णय आलाय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. शिवनेरी संघाचं तेवढंच तोरणागड संघ आणि शिवनेरी संघ यांच्यात सामना सुरू आहे. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. गोलंदाज नाराज होताना या ठिकाणी
तोरणागड संघाची गोलंदाजी अतिशय गचाळ होताना मस्त षटका मारला या ठिकाणी झेल बाद होण्याच्या या ठिकाणी झेल घेतलाय प्रेम आहिरे आउट रोहित नाही रोहित पाटील नवीन फलंदाज निखिल हे 100 रुपये कोण होणार या भाऊ निखिल ओ भाऊ ओ 100 रुपयात बक्षीस सांगितलं पाहिजे नाही का मग तुम्ही घ्या मग काय पाणी शेवटचा चेंडू शिल्लक आहे 5 चेंडू झालेत आणि संघाची धावसंख्या झाली आहे 32 धावा ज्या ठिकाणी 1 षटक 5 चेंडू 32 धावा आणि 1 विकेट गमावलेली आहे 1 बळी बाद झाला या ठिकाणी उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी किती धावा घेऊ शकतात फलंदाज या ठिकाणी आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण गचाळ झाले आणि उत्कृष्ट या ठिकाणी मागील चौकार 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 4 धावा पूर्ण झालेत माठड्याला बॉल लागला गंजाला बॉल लागला तर चौकार आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल कोणी वादेवाद घालू नये स्वतः पंच त्या ठिकाणी देखरेखीसाठी जाताना चार धावा 2 षटकांच्या समाप्तीने 36 धावा षटकाला 18 धावांप्रमाणे धावगती झालेली आहे तोरणागड संघाचे संघ मालक पवन पवार या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स जवळ आपल्या या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत काय हरकत नाही म्हणजे होऊन जाईल मॅच असं बोलत आहे मॅच हातात आहे अजून म्हणे बॉल संपूर्ण पद्धतीने थर्ड अंपायर निर्णय जातोय बॉल काय होणार आहे बघूया आता बॉल रिप्ले निर्णय घेतोय रिप्लाय मध्ये आपलं काय काय मिळतं बघूया आता 4च धावा थर्ड अंपायरांनी दिल्या आहेत 4च धावा भाऊ 4च धावा थर्ड अंपायरांनी दिल्या 4 धावा या चेंडूवर जर षटकार मारला तर डॉक्टर आकाश देवरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आणि निंबोळ्याचे डेप्युटी सरपंच यांच्याकडून 201 रुपयाचं परत बाप्पू तलवारे 201 रुपयाचं त्यांच्याकडून जाहीर झालंय पहिले जमा करी घ्या भाऊ विश्वास नाही का आपल्या कोणावर म्हणती या 90 पिझ्झा
सागर पवार गोलंदाजीसाठी आला या ठिकाणी अशा उत्कृष्ट असा चेंडू मारलाय. एकच धाव, एकच धाव, एकच धाव. या ठिकाणी गणेश भाऊ निंबाळकर यांचा पवन पवार यांना फोन आला तर आपला संघाचं काय हाल आहे हालचाल विचारत होते. पवन भाऊ म्हटले चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत. या ठिकाणी उत्कृष्ट असं चेंडू, निर्धाव चेंडू स्वतः आपल्या सागर पवार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आणि उत्कृष्ट डायरेक्ट बापूच्या घरीच बॉल. षटकार. बापू बॉल फेका तिकून. सागर पवार यांचे 3 चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले होते पण शेवटचे दोन्ही चेंडू असे खराब आणि गचाळ. मागच्या चेंडूवर षटकार आणि त्याचबरोबर घाबरलेला सागरने पुन्हा वाईट फेकून दिला. घ्या ना भाऊ या विजय भाऊ या एवढा लांब येणार नाही हो. उत्कृष्ट अशी फलंदाजी शिवनेरी संघाकडनं अरुण शेलार यांची. गोलंदाजीमध्ये ही उत्कृष्ट अशी धार, पण त्या धारेला अरुण शेलार यांची धार भारी पडली. खूप सुंदर अशी बॅटिंग प्रदर्शन अरुण भाऊ यांच्याकडनं. साहेबांना चाटाचुटा मारून जी सुट्टी घेतली होती त्याचा पूर्ण त्यांनी फायदा घेतलेला आहे इथं. तीन ओव्हर 50 रन. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं हसू आपल्याला दिसतंय सगळ्यांना. कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे ते. त्यांच्या गोड हसण्याने बरेच लोक त्यांचे दिवाने होतात. खूप एनर्जेटिक प्लेयर आहे. ह्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राचे साहेब डिपॉझिट करायला आलेले आहेत, भरणा करण्यासाठी आलेले आहेत. आणि या ठिकाणी मिस हिट. हो, खूप सुंदर असं नियोजन आपल्या देवळ्याचे राहुल आयर यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे टुर्नामेंटचं. महालपाटणे गणात त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. प्रेक्षकांची सुद्धा खूप सुंदर अशी गर्दी आहे. आणि या ठिकाणी स्कोर थांबलेला आहे. दोन बॉल 16 बॉल 29 रन लागत आहे. तीन बॉल लगातार डॉट गेलेले आहेत. उत्कृष्ट अशी बॉलिंग. कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता वाघ सरांनी बॉलिंग केलेली आहे.
नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर येताना आबासाठी या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. आबाने जर षटकार मारला पहिल्या बॉलात तर आबाला योगेश चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल रोख स्वरूपात. या ठिकाणी जाहीर घोषणा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी विजूभाऊला अश्लील भाषेमध्ये थोडस सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्याचा काही एक परिणाम झालेला दिसत नाही. पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. डाव्या हाताचा फलंदाज आबा, पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. आणि लेफ्टी खेळाडू पाहता या ठिकाणी खेळाडूंची थोडीशी तारंबळ उडालेली आहे. मैदानाच्या चौपेर प्रेक्षकांची गर्दी. त्या दरम्यान वाघसाहेब आपला बॉल टाकता क्षणी चेंडू फटकवलेला आहे. बाउंड्री पर्यंत जाता जाता क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं झालेलं आहे. एक धाव. अरुण या ठिकाणी आता आपल्या संघासाठी पाहूयात काय करतोय पुढच्या बॉलात. वाघसाहेब या ठिकाणी आपला नेक्स्ट चेंडू. पविलियन कडून अतिशय सुंदर असा षटकार. पाहूयात सीमा पार करतोय की नाही, आणि सीमा पार झालेला आहे चेंडू. सारन अतिशय उत्तम अशी फलंदाजी या ठिकाणी. ये BSNL चौका पावर्ड बाय रुई क्रिकेट क्लब. अरुण शेलार यांना या षटकाराबद्दल विजूभाऊ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपात देण्यात येईल. तोरणागड संघाचे धुरा सांभाळणारे पवन भाऊ सुद्धा आमच्या सोबत या ठिकाणी पवेलियन मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये हजर आहेत. आणि खेळाडूंची सल्लामसलत सुरू असताना ही धावसंख्या कशी आटोक्यात आणता येईल याचं सर्वस्व नियोजन या ठिकाणी मैदानावरती होताना आपल्याला दिसतंय. 12 बॉलामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे शिवनेरी संघाला. पुढचा गोलंदाज येतोय तो सागर पवार, आपल्या संघाचा धडाडीचा गोलंदाज. स्कोर 12 बॉलात 22 धावांची आवश्यकता आहे शिवनेरी संघाला. अतिशय अटीतटीचा सामना होणार आहे. सर्व क्षेत्रातले या ठिकाणी मान्यवर खेळाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. मकर संक्रांतीची सुट्टी असल्यामुळे मैदानाच्या चौपेर सुंदर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. उत्तम असं नियोजन, एखाद्या टुर्नामेंटचं उत्तम नियोजन कसं असावं या ठिकाणी आल्यावर आपल्याला समजतं. या ठिकाणी सागरचा हा चेंडू पाहूयात आबा काय करतो, आणि आबाने सुंदर असा फटका मारलेला आहे 1 धावेसाठी. आणि आता स्ट्राईक येते आहे अरुणकडे. 11 बॉलात 21 धावांची आवश्यकता आहे शिवनेरी संघाला. विजयाची अपेक्षा दोन्ही संघांची आता वाढत चाललेली आहे. सागरचा हा पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी थोडासा बदल करताना, आणि हा चेंडू अरुणसाठी, आणि वाईट गेलेला आहे तो चेंडू. 1 अतिरिक्त धाव मिळते शिवनेरी संघाला. बॉल थोडासा घरंगळत गेला, परंतु ठीक आहे, होत असतं. 11 बॉलात 20 धावांची आवश्यकता. आणि हा पुढचा चेंडू सागर
वर्सेस अरुण. आणि परत एकदा मला वाटतं व्हाईट असावा, व्हाईट गेलेला आहे हा चेंडू सुद्धा. 11 बॉलामध्ये 19 धावांची आवश्यकता. बरोबर आहे. मनोरंजक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो निंबोळ्याच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात. आणि सुंदर असा फटका मारलेला आहे अरुणने, परंतु झेल सुटलेला आहे. सुंदर तिसरं जीवदान या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस असणारे अरुण भाऊ यांना मिळालेलं आहे. अरुण भाऊची आवश्यकता, परिस्थिती थोडीशी थकलेली दिसते आहे. त्यांना मला वाटतं ड्रिंकची गरज आहे. विजू भाऊ सुद्धा पळत पळत जाऊन अरुणसाठी काहीतरी पाण्याची व्यवस्था करतील असं मला वाटतं. आणि या ठिकाणी हरी सुद्धा सांगतोय की आबा 2 वन्न शेत म्हणे. हरीची सुद्धा अपेक्षा अतिशय शिगेला पोचलेली आहे. कळसुबाईचं टोक आता सुद्धा कमी पडायला लागलेलं आहे. आणि सागरचा हा पुढचा चेंडू, अरे वा, सुंदर असा चेंडू होता, परंतु पप्पू चेंडूच्या पाठीमागे, चेंडू राहिला पप्पूच्या पाठीमागे, पप्पू राहिला चेंडूच्या पाठीमागे. आणि अशा पद्धतीने परत एकदा 1 धाव मिळाली आणि दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी, आणि परत एकदा तिसरी धाव मिळते की काय असं या ठिकाणी झालेलं आहे. आणि परंतु अरुण शेलार या ठिकाणी थोडासा थकलेला आहे, त्याच्यामुळे त्याने धाव घेण्यास नकार दिला. परंतु जो समोरचा संघ आहे त्यांची थोडी झांबल चापल झाली या ठिकाणी. नऊ चेंडू 16 धावांची आवश्यकता शिवनेरी संघाला. आणि या ठिकाणी सुंदर असा शॉट, परंतु डेड बॉल मिळेल की काय, आता पंचांचा निर्णय असेल तो अंतिम मानला जाईल. बघूयात आयोजक या ठिकाणी काय निर्णय देतात. आणि अरुण या ठिकाणी स्लिप झालेला आहे थकल्यामुळे. अरुणला मला वाटतं रनरची आवश्यकता पडावी असं वाटतं. मनोरंजक असा सामना होत चाललेला आहे. आता आयोजक या ठिकाणी काय निर्णय घेतात या चेंडू बद्दल याची आतुरता सगळ्यांना लागलेली आहे. या ठिकाणी गुड्डू पवार यांचा आक्षेप आलेला आहे. इंटरनॅशनल रूल, नो रनर, असं गुड्डू पवार यांचं म्हणणं आहे. भूषण पवार बघूयात आयोजक काय निर्णय घेतात या ठिकाणी. मला वाटतं रनर अलाउड करणार नाहीत. आठ बॉलात 14 धावांची आवश्यकता. मनोरंजक असा सामना. अटीतटीची लढत. शेवटच्या क्षणापर्यंत खेळ शिल्लक असतो असं म्हटलं जातं. आणि सागरचा हा पुढचा चेंडू खेळणार आहे आबा, आणि मला वाटतं नो बॉल किंवा व्हाईट बॉल दिला जाईल असं वाटतं. नो बॉल, अरे वा, अतिरिक्त धाव आणि फ्री हिट सुद्धा मिळणार. कोळशाच्या खाणीत हिरा मिळावा तसा नो बॉल मिळालेला आहे. आणि हा सुद्धा मला वाटतं वाईट असावा. 2 अतिरिक्त धावांची या ठिकाणी 2 अतिरिक्त धावांची वर झालेली आहे. आता धावसंख्या पोहोचलेली आहे. धावसंख्या 5 निर्णय अंतिम मानावा असं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारलेला आहे हवेत, परंतु झेल घेण्यास अक्षम ठरलेला आहे प्लेयर. 7 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. सुंदर अशी मॅच ओढून आणलेली आहे. सागर अतिशय कसून गोलंदाजी करताना
आपल्या संघासाठी परिपूर्ण योगदान त्याचं या ठिकाणी मिळत आहे. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सागरचा पुढचा चेंडू अरुणने फटकवलेला आहे, परंतु हवेत आता चेंडू गेलेला आहे. चेंडूच्या खाली हंसराज आहे आणि हंसराजने हा झेल घेतलेला आहे. आणि अरुण 3 जीवदानानंतर शेवटी अरुणची विकेट या ठिकाणी पडलेली आहे. शिवनेरी संघासाठी अतिशय हा झटका म्हणावा लागेल. आता शिवनेरी संघाचं धडाडीचं नेतृत्व हरी सावंत यांचं स्टेडियमवरती आगमन. फलंदाजीसाठी हरी या ठिकाणी काय करतो? आकाश देवरे यांच्याकडून अरुण शेलार महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी 501 रुपयांचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाजी करून मैदानातून परत येताना रोख स्वरूपात बक्षिसांचं वाटप या ठिकाणी होत आहे. मला वाटतं पंचांनी लवकर सामना सुरू करावा. हा सामना जिंकल्यानंतर जो संघ हा सामना जिंकेल त्यांच्यासाठी श्याम ठाकरे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक 101 रुपयाचं. सामना सुरू व्हायच्या पहिलेच डिक्लेअर केलेलं पारितोषिक 101 रुपये. जो सामना हा जिंकल त्यासाठी डॉक्टर आकाश भाऊ देवरे यांनी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे अरुण भाऊ यांना. आणि एक षटकार जर मारला ज्या फलंदाजाने त्या फलंदाजाला 501 रुपयाचं पारितोषिक आहे. या चेंडूवर जर षटकार मारलाच फलंदाजाने त्यांना 501 रुपयाचं रोख स्वरूपात पारितोषिक माझ्या ताब्यात दिलेलं आहे. पुढचा गोलंदाज येतोय हंसराज अहिरे. त्यांच्या काळातले ते सुद्धा अतिशय धुरंधर असे गोलंदाज होते, परंतु आता कधीची त्यांची प्रॅक्टिस नसल्यामुळे आणि या ठिकाणी त्यांच्या गावातल्या त्यांच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे की ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आधी, परंतु आता सराव नसल्यामुळे थोडा परफॉर्मन्स आता कसा असू शकतो. आता पूर्वीप्रमाणे जाहीर केलं होतं की डॉक्टर आकाश देवरे यांच्याकडून या चेंडूवर जर कोणी षटकार मारला तर आकाश देवरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल रोख स्वरूपात. विजयभाऊ आपल्या संघाच्या खेळाडूंना चेअरअप करताना सामना अतिशय थांबल्यासारखा वाटतोय. आणि हंसराजचा हा पहिला चेंडू पाहूया. अरे वा, पहिला चेंडू अतिशय उत्तम असा टाकलेला आहे. हंसराजने आपल्या संघासाठी एक असा डॉट बॉल टाकलेला आहे. निर्धाव चेंडू. आता दुसरा चेंडू हंसराजचा आणि तो वाईट गेलेला आहे. अतिरिक्त धाव संख्येत भर पडलेली आहे. आता 5 बॉलात 10 रन लागत आहे शिवनेरी संघाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आणि हवेत मारलेला आहे, परंतु बघूया झेल होतो की नाही. आणि झेल नाही झालेला आहे. आपल्या शिवनेरी संघाचं धडाडीचं नेतृत्व हरिभाऊ सावंत यांनी जर आज आता या बॉलवरती जर षटकार मारला तर डॉक्टर आकाश देवरे यांच्याकडून त्यांना 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि त्याच्यानंतरच्या चेंडूला जर मारला तर 5001 रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल.
डॉक्टर आकाश देवरे यांच्याकडून. जणू बक्षिसांची बरसात या ठिकाणी होताना दिसते आपल्याला. चार धावात 9 धावांच्या 4 बॉलात 9 धावांची आवश्यकता आणि जागेवर मारलेला आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु हा निर्धाव चेंडू ठरलेला आहे. मला वाटतं हंसराज आपल्या टीमसाठी मॅच विनर ठरेल की काय याच्यावरती सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आणि दुसरीकडे हरीकडून सुद्धा आपल्या संघाच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. मूर्ती लहान दिसते आहे परंतु कीर्ती महान करण्याची या ठिकाणी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. आणि जर हरीने या बॉलवरती जर षटकार मारला तर प्रहार संघटनेचे धडाडीचे नेतृत्व पवनभाऊ पवार यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि विकेट या ठिकाणी पुन्हा एकदा अटीतटीच्या सामन्यामध्ये 9 बॉलची मागणी होती परंतु या ठिकाणी फेटाळून लावलेली आहे पंचांनी. पंचांचा निर्णयच अंतिम असतो. मला तर वाटतं पंचांशिवाय हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न तोरणागड संघाचा. शिवनेरीचा हातातोंडाशी आलेला विजय तोरणागड संघ हिसकावून घेतो की काय अशा परिस्थिती झाला आहे. स्कोर कार्ड 2 चेंडू शिल्लक आहे. 9 धावा 2 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडूत 9 धावांची गरज. 70 धावा धाव फलकावर झाल्या असतील. 2 चेंडू 9 धावा. या चेंडूवर बापू तलवार यांनी जर षटकार मारला तर 5001चं पारितोषिक डॉक्टर आकाश देवरे यांच्याकडून रोख स्वरूपात. दोन चेंडू 9 धावांची गरज. नको रे. नाचिंग नुचिंग नाचिंग नुचिंग धाचिंग ढुचिक धांचिंग ढुचिक टाक बॉल. धांचिक ढुचिक टाक बॉल. धांचिक ढुचिक चालला बॉलर. चटकार. नाव 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 नाव. एकच धाव. एकच धाव. 1 चेंडू 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. आता या ठिकाणी नशीबच काहीतरी उलट पालट करू शकतं. जर वाईट पडला तर 7 धावा. ढांचिक ढुंचिक. एक बॉल 8 धावा. डेड बॉल. कृपया गोलंदाजाला कोणी डिस्टर्ब करू नका. त्या गोलंदाजीवर तुम्ही मॅच जिंकतायत त्याला सांगतायत आपण किती काय केलं माहिती. कोणीही कोणाला काही सल्ले देऊ नये. बॉल टाका पटकन. 1 चेंडू 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. षटकार बी गेला तरी मॅच विन होणार तोरणागड. षटकार काही कामाचा नाही. काही कामाचा षटकार नाही. काहीच कामाचा षटकार नाही. अठ्ठाची बोली नाही आपल्याकडे. षटकार बोली आहे. जेव्हा गरज तेव्हा नाही.